वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मंडळींकडून मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलंय। वैष्णवीच्या आत्महत्येला तिच्या सासरची मंडळीच कारणीभूत असल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी केलाय। या प्रकरणी आरोपी सासू आणि नंदेला पोलिसांकडून अटक केली, तर आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी आज अखेर अटक केली आहे। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे यांची कालच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकलपट्टी करण्यात आली होती। त्यानंतर अजितदादांनी आक्रमक भूमिका घेत दोघांनाही न सोडण्याचा इशारा दिला होता। बावधन पोलिसांनी सापळा रचून बापलेकाला बेड्या ठोकल्या आहेत। मागील 7 दिवसांपासून आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील दीर हगवणे हे फरार होते। एका खेडे गावात ते लपून बसले होते। विशेष म्हणजे राजेंद्र आणि सुनील हे दोघेही बापलेक एका हॉटेलमध्ये जेवतानाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय। आपल्या सुनेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानंतरही हे फरार आरोपी तळेगावातील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारत होते। पोलिसांनी हाती सीसीटीव्ही फुटेज येताच त्यांनी तातडीने सूत्रे हलवली। आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी या बापलेकाला अटक केली आहे। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबातील आतापर्यंत 5 जण अटकेत आहेत। यामध्ये वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि ननंद करिश्मा यांना याआधीच अटक करण्यात आली आहे। काल रात्री राजेंद्र यांचा भाऊ संजय हगवणे यालाही ताब्यात घेण्यात आले। वैष्णवीच्या मृत्यूनंतर पती शशांक हगवणे याचा बिझनेस पार्टनर निलेश चव्हाण याच्यावरही अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याच्यावर कसपटे यांना धमकावण्याचा आणि बाळ पळवण्याचा आरोप आहे। दरम्यान बावधन पोलिसांनी सापळा रचून राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली असून त्यांना पोलीस उपायुक्त कार्यालयात ठेवण्यात आले। त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।